हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या रविवार 7 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये शेवटी अनुसूयाला वेडाचा झटका आला आणि आढळराव कृष्णा यांनी चक्क अनुसूयाला येड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. त्यामुळे समरच्या पायाखालची जमीनच सरकली आणि समर कसा आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माझ्या आईची ही अवस्था फक्त कृष्णामुळे झाली आहे आणि मी संपूर्ण रांगणे पाटील कुटुंब उद्ध्वस्त करणार असा प्लॅन त्याने बनवला आहे आणि या प्लॅनमध्ये त्याने पूजाची साथ घेतली आहे आणि पूजा आणि समरचं लग्न लवकरच होणार आहे. दुसरीकडे अनुसूयाने जो विश्वासघात केला आहे त्यामुळे आढळराव खूप दुखावले गेले आहेत आणि त्यांची तब्येत खूप जास्त ढासळली आहे. मग आढळरावांच्या जीवाचं काही बरं वाईट तर होणार नाही ना? पूजा आणि समोरचं लग्न झाल्यावर काय होईल? मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अनुसूया ही सगळ्यांसमोर मान खाली घालून उभी असते आणि मग कृष्णा ही अनुसूयाला जाब विचारते. काय मग अनुसूया सासूबाई, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही आबांचा जीव घ्याल आणि आम्ही ते होऊ देऊ? अनुसूयाला काय बोलावं ते कळतच नाही. आढळराव बिचारे खूप दुःखी असतात. अनुसूयाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला यावर त्यांचा विश्वास बसतच नाही आणि त्याच वेळेस दलपत विचारतो, दादा हे सगळं काय? मला काहीच कळत नाही आहे. म्हणजे घरामध्ये हा खून, हे खुनाचं नाटक, हे सगळं नेमकं चाललंय तरी काय? मला काही कळल का? तर आढळराव डोळे पुसत म्हणतात, कळल ना, समद कळल. कृष्णे, सांग तूच, हे सगळं काय होतं? तर कृष्णा सगळ्यांना सांगते की मी आणि बाळजाबाई आम्ही दोघांनी आढळरावांचा खून करण्याचा डाव रचला होता, पण हे सगळं आमचं नाटक होतं अनुसूया सासूबाईंचं सत्य समोर आणण्यासाठी. हे ऐकून मैनावती, दलपत यांना जबर धक्काच बसतो. कृष्णा अनुसूयाला सांगते, अनुसूया सासूबाई, तुम्ही बाळजाबाईचा आवाज रेकॉर्ड केला होता ज्या दिवशी घरात तुमच्या दागिन्यांची चोरी झाली होती. तुम्हाला असं वाटलं की मांजराने दूध पिलं आणि कुणीच पाहिलं नाही, पण मी तुम्हाला पाहिलं होतं जेव्हा तुम्ही बाळजाबाईशी बोलत होता आणि बाळजाबाईला चॅलेंज देत होता ना की तुझ्या हातात असलं तर तू घरातील तिजोरी फोडशील, सगळं काही लुबाडशील. आणि त्याच वेळेस तुम्ही बाळजाबाईचं बोलणं फोनमध्ये रेकॉर्ड करून घेतलं. ते सगळं मी सुद्धा ऐकत होते आणि त्याच वेळेस मी ठरवलं होतं की आता तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा. तुम्हाला असं वाटलं की कोणाला काहीच कळणार नाही, पण मला सगळं माहीत होतं. त्यानंतर तुम्ही स्वतः घरात घरफोडी केली, तिजोरी फोडली आणि तुमचे दागिने बाळजाबाईच्या रूममध्ये त्यांच्या ट्रंकमध्ये ठेवले. तुम्हाला असं वाटलं रूममध्ये कुणीच नव्हतं, पण तेथे कॅमेरा होता. कॅमेरामध्ये सगळं काही टिपलं जात होतं आणि तुमची ही चोरी, तुमचे ते दागिने ठेवणं, हे सगळं कॅमेरात मी आधीच रेकॉर्ड करून ठेवलं होतं. दुष्यंत, जयकांत, अनुसूया या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. अनुसूया गप्प उभी राहून हे सगळं ऐकत असते. कृष्णा पुढे सांगते, आणि मग त्यानंतर मी ठरवलं, जी बाई दागिन्यांसाठी हे करू शकते ती काहीही करू शकते, आढळरावांचा जीवसुद्धा घेऊ शकते. मग माझ्या डोक्यात ही आयडिया आली की तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा. मी आबा, दुष्यंत सरकार यांना हाताशी घेतलं. त्यांचा तर आधी विश्वासच बसत नव्हता की तुम्ही असं काही करू शकता, पण मग तुम्ही आमच्या दोघींचा प्लॅन ऐकला तरीसुद्धा आबांना काहीच नाही सांगितलं. त्यावरून आबांचा विश्वास बसला की अनुसूया सासूबाई तुम्ही असं करूच शकता. तुम्हाला आठवत असेल तो मुकादम आला होता आपल्या घरी 10 लाख रुपयांचा घोटाळा घेऊन समरचा. तो घोटाळा खरा होता, पण तो सुद्धा माझाच डाव होता समरचा खरा चेहरा आबांसमोर आणण्यासाठी. हे सगळं ऐकून अनुसूया डोळे बंद करून घेते आणि मग आढळराव हे अनुसूयाला विचारतात, बोल अनुसूये, कर तुझा धिंगाणा सुरू. तुम्ही समरला स्वतःचा मुलगा मानतच नाही. 26 वर्ष आम्ही घराबाहेर होतो, आमचे किती हाल झाले आणि आता आम्ही या घरात आलो आहे तर आम्हाला सगळं पाहिजे, पण तुम्ही आम्हाला काही देतच नाही. बोल. आणि मग अनुसूया काही बोलत नाही तर चक्क मानेचे व्यायाम करू लागते. कधी मान इकडे करते, कधी मान तिकडे करते, मग भूतासारखी मान गोल गोल फिरवते. आणि अनुसूया हे काय करते कोणालाच कळत नाही. आढळराव म्हणतात, अगं बोल अनुसूये,
तुझे ते शब्द कानावर पडल्याशिवाय ना आजकाल माझा दिवसच संपत नाही. कंटाळा आलाय मला तेच तेच ऐकून. बोल बोल बोल, तुला जे बोलायचे ते बोल, असं मनात साचून राहू देऊ नको. तर जयकांत हा दलपतला म्हणतो, पप्पा, हे बाळजाबाई आणि कृष्णाचं कॉम्बिनेशन आहे ना खूप डेडली आहे बरं का. आपण सुद्धा वाचून राहायला हवं. आणि त्याच वेळेस अनुसूया जोर जोरात हसू लागते. हा 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 हा. हे ऐकून सगळेच दचकतात. अनुसूया जोर जोरात ओरडू लागते, आढळराव मेला, आढळराव मेला, या सुलोचनाने मारला, आढळराव मेला. त्यामुळे सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात. अनुसूयाला वेडाचा झटका आलेला असतो. तिची मानसिक परिस्थिती पूर्णपणे ढासळलेली असते. अनुसूया एक एक करून सगळ्यांसमोर जाते. कृष्णे, तुझा सासरा मेला, दलपत भाऊजी, तुमचा भाऊ मेला, मैनावती, तुझा दीर मेला, दुष्यंता, तुझा बाप मेला, मेला रे मेला, आढळराव मेला, मेला रे मेला, आढळराव मेला, असं म्हणून म्हणून अनुसूया ही जोर जोरात हसत असते, वेड्यासारखी हसत असते. आणि तिची ही अवस्था पाहून कृष्णा, दुष्यंत, आढळराव, बाळजाबाई या सगळ्यांना जबर धक्का बसतो. त्यांच्या लक्षात येतं अनुसूयाला वेड्याचा झटका आलाय, आता ती वेडी झाली आहे. त्यामुळे सगळ्यांना खूप वाईट वाटतं. पण हे सगळं माझ्यावर शेकलं म्हणून अनुसूया असं करते. आता प्रश्न हाच आहे की अनुसूया खरंच वेडी झाली आहे की मग येड्याचा झटका आल्याचं नाटक करते. कारण तिला माहिती आहे जर आता आपण हे नाटक केलं नाही तर कदाचित आपल्याला पोलिसांमध्ये देतील आढळरावांच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल. त्यामुळे जिलात जाण्यापेक्षा वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेलेलं बरं आणि काही दिवसानंतर बरं होऊन परत यायचं, असा सुद्धा अनुसूयाचा प्लॅन असू शकतो. पण आता प्लॅन आहे की खरं आहे हे तर आपल्याला अजून काही कळलेलं नाही आहे. आणि मग थोड्या वेळानंतर समर घरी परत येतो आणि त्याच वेळेस त्याला दिसतं की अनुसूयाला एक वॉर्ड बॉय, एक नर्स, एक डॉक्टर आपल्याबरोबर घेऊन जात आहे आणि अनुसूया वेड्यासारखी हसतीये. समरला मोठा धक्काच बसतो. समर पुढे येतो आणि विचारतो, काय झालं माझ्या आईला? तर अनुसूया म्हणते, आढळराव मेला, हे हे समर, आढळराव मेला, आढळराव मेला. समरला मोठा धक्काच बसतो. समर मागे पाहतो तर आढळराव, कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाई सगळे उभे असतात आणि हे नर्स, वॉर्ड बॉय, डॉक्टर अनुसूयाला आपल्याबरोबर घेऊन जात असतात. समर विचारतो, आय, काय झालं तुला? माझ्या आईला कोठे नेताय? माझ्या आईला कोठे नेताय? आणि हे सगळे लोक अनुसूयाला आपल्याबरोबर वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. समर सगळ्यांसमोर येतो आणि विचारतो, काय झालंय माझ्या आईला? कुणी काही सांगल का? पण सगळेजण खूप दुःखी असतात. समरला कसं सांगायचं की तुझ्या आईने आढळरावांचा खून करण्याचा प्रयत्न केला आणि आता तिला वेडाचा झटका आलाय? हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. समोर चिडून म्हणतो, अरे बोला ना, काय झालंय माझ्या आईला? तेवढ्यात आढळराव पुढे येतात आणि म्हणतात, सगळं समजल, सगळं समजल, ऐकायची तयारी आहे का? समर काहीच बोलत नाही आणि मग आढळराव एक एक करून झालेला सगळा प्रकार समरला सांगतात. आता समरला सगळं माहिती आहे, पण आढळरावने असं गृहीत धरलंय की समरला काहीच माहीत नाहीये. आणि मग आढळराव काल रात्रीपासून काय काय घडलं हे सगळं समरला सांगतात की कृष्णा आणि बाळजाबाईने माझ्या खुनाचा डाव रचला होता, पण अनुसूयाचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी हे त्यांचं नाटक होतं. हे ऐकून समरला मोठा धक्काच बसतो. मग कृष्णा आणि बाळजाचं बोलणं हे अनुसूयाने ऐकलं, पण मला येऊन काहीच सांगितलं नाही. रात्री झोपी गेली आणि आज रात्री तिने हातात हँड ग्लोव्ज घालून माझ्या पोटात चाकू खुपसला, माझा खून करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं ऐकून समरला जबर धक्काच बसतो आणि मग बाळजाबाई पुढे येते. समर खूप दुःखी असतो, रडत असतो. बाळजाबाई म्हणते, लेकरा, मला माहिती आहे तुझ्या आईबद्दल तुला खरंच वाईट वाटत असेल. शेवटी ती तुझी आई आहे, पण तू सुद्धा मला माझ्या मुलासारखाच आहे रे. तू माझ्या पोटचा लेक नसला तरीसुद्धा दुष्यंतासारखाच तू मला आहे. काळजी करू नको, मी तुला आईचं प्रेम देईल. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की बाळजाबाई ही समरशी असं बोलतीये. कृष्णा दुष्यंतला म्हणते, पाहिलं का दुष्यंत सरकार, आपण अनुसूया सासूबाईंची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेत त्या नापास झाल्या आणि बाळजाबाई पास झाल्या. बाळजाबाई खऱ्या होत्या आणि अनुसूया सासूबाई चुकीच्या होत्या, हे आज सिद्ध झालंय. आता तरी बाळजाबाईंवर विश्वास ठेवा की त्या बदलल्या आहे आणि चांगुलपणाचं नाटक करत नाहीये. तर दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा, तूच अनुसूया सासूबाईंना आणि समरला या घरात घेऊन आली. आज त्यांनी तुझा विश्वासघात केला आहे आणि जर त्या तुझा विश्वासघात करू शकत्या, मग या बाळजाबाईंनी तर विश्वासघात करण्यात PhD केली आहे.
त्यांच्यासारखा मोठा विश्वासघात या जगात कुणीच करू शकत नाही. त्यामुळे या बाईवर मी कधीच विश्वास ठेवू शकत नाही. काहीही झालं तरीसुद्धा ही बाई कधी तुला बाजारात विकून येईल ना, तुझं तुला कळायचं नाही, एवढं लक्षात ठेव. कृष्णाला वाईट वाटतं की अजूनसुद्धा वाळजाबाईवर दुष्यंतचा विश्वास बसलेला नाहीये. आणि मग आढळराव हे समरला सांगतात, समर, आजपर्यंत मागील 2-3 महिन्यामध्ये जेव्हापासून तुम्ही या घरात आला आहात तेव्हापासून या घरात खूप कट कारस्थानं होत आहे. आणि ही कट कारस्थानं तुम्ही दोघं माय लेक मिळून करताय हे सुद्धा मला माहिती आहे. अनुसूयाच्या अनेक कट कारस्थानांमध्ये तुझासुद्धा हात आहे, तुझा सहभाग आहे, हे मला माहिती आहे. पण या घराने तुम्हाला खूप काही देण्याचा प्रयत्न केला. 26 वर्ष तुम्ही या घराबाहेर होता. तुमच्यावर अन्याय झाला, तुम्हाला तुमचा हक्क मिळाला नाही, हे आम्हाला सगळ्यांना मान्य आहे ना. पण ज्या कृष्णाने घरातील सगळ्यांचा विरोध पत्करून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुम्हाला या घरात आणलं, तुम्हाला या घरात स्थान मिळवून दिलं, त्याच कृष्णाचा तुझ्या आईने आज विश्वासघात केला आहे. आणि तू सुद्धा काही वेगळं नाही केलं आहे हे आम्हाला सुद्धा ठाऊक आहे. समर हे सगळं शांतपणे ऐकून घेत असतो, पण त्याच्या डोळ्यात राग असतो, मनात राग असतो, हे स्पष्ट दिसून येतं. तेवढ्यात बाळजाबाई ही आढळरावांना काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते, तर आढळराव म्हणतात, गप्प बसायचं. अजून तू सुद्धा विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाहीये. जर अनुसूया माझा इतका मोठा विश्वासघात करू शकते तर मी तुझ्यावर सुद्धा विश्वास ठेवू शकत नाही. हे ऐकून बाळजाबाईला खूप वाईट वाटतं. आढळराव हे दुष्यंतजवळ येतात, खूप हादरून गेलेले असतात. दुष्यंत त्यांना सावरतो. तेवढ्यात आढळराव हे समरकडे मागे वळून पाहतात आणि म्हणतात, समर, एक लक्षात ठेवायचं, तुझ्या आईने आज लय लय म्हणजे लय लय म्हणजे लय म्हणजे लयच वाईट काम केलंय आणि त्याची शिक्षा तिला मिळाली. आम्ही काय तिला पोलिसांच्या हवाली वगैरे नाही केलं, पण या सगळ्या प्रकारामुळे तिचं मानसिक संतुलन बिघडलंय म्हणून तिला येड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं. पण या सगळ्या प्रकरणात तुझाही हात असू शकतो. याआधी जी कटकारस्थानं झाली त्यात तुझाही हात होता, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे अजूनही संधी गेलेली नाहीये. आता तरी सुधार. तुझ्या आईची जी अवस्था झाली त्याकडे डोळे उघडून पहा आणि पुन्हा अशा वाईट मार्गावर चालू नको. अरे समर, तू सुद्धा माझ्या पोटचाच लेक आहे रे. मीच तुला जन्म दिलाय, त्यामुळे माझं तुझ्यावर सुद्धा तेवढंच प्रेम आहे. त्यामुळे दुष्यंत माझा लाडका, तू माझा दोडका, हे सगळं विसरून जा. असा विचार करू नको. जसा मला दुष्यंत तसा तूच. पण तुमच्या दोघांच्या वागण्यातला फरक तुला दिसत नाही का? दुष्यंतला अख्खा गाव आदर्श मुलगा, आदर्श नवरा म्हणून मानतं आणि तू काय करतोस? अरे फक्त रांगणे पाटलांचं नाव मिरवायचं आणि रांगणे पाटलांसारखं वागला तर पाहिजे ना. एखाद्या गावगुंडामध्ये आणि तुझ्यामध्ये काय फरक आहे रे? दिवसभर एखाद्या गावगुंडासारखा गावभर फिरत असतो आणि रात्री दारू पिऊन झिंगत झिंगत घरी येतो. हेच का ते रांगणे पाटलाचं नाव? अरे रांगणे पाटलांचं नाव म्हणजे एक संस्कार आहे, एक आब आहे, एक इज्जत आहे आणि ती जपायलाच पाहिजे, तसं वागायलाच पाहिजे. हे सगळं ऐकून समर आणखीनच चिडतो. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. आढळरावांना 26 वर्षानंतर त्यांची बायको, त्यांचा मुलगा भेटला होता, पण त्याच बायकोने त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि समर तर त्यांच्याशी कसं वागतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आढळरावांच्या डोळ्यात दुःख असतं, अश्रू असतात, खूप वाईट वाटत असतं त्यांना. आढळराव हे समरला समजावून सांगतात, अरे या घराने तुम्हाला काय नाही दिलं? डोक्यावर एक छप्पर दिलं, प्रेम, सुख, शांती, पैसा सगळं काही देण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही त्याच घराचे पिलर, त्याच घराचा सगळ्यात मजबूत आधार तोडायला निघाला. अरे हे छप्पर कोसळलं तर तुमच्याच डोक्यावर कोसळेल ना. तुम्ही सुद्धा त्याखाली दबून मराल. हे तुम्हाला का कळत नाही रे? हे सगळं बोलताना आढळराव खूप इमोशनल होतात. दुष्यंत त्यांना शांत करतो, म्हणतो, बाबा शांत व्हा, नका स्वतःला एवढा त्रास करून घेऊ. तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला वचन देतो. समर आणि मी गुन्या गोविंदाने एकत्र राहू. आम्ही दोघे भाऊ भाऊ बनून राहू. घरामध्ये कधीही वाद होणार नाही. तुम्ही काळजी करू नका. आता जा, तुम्ही जा आराम करायला. असं म्हणून दुष्यंत आणि कृष्णा आढळरावांना आपल्याबरोबर घेऊन जातात. पण समर काही सुधारलेला नसतो. शेवटी तो अनुसूयाचाच मुलगा, तो काही सुधारणार नाही. जोपर्यंत अनुसूयाच्या बाजूला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तो भरती होत नाही तोपर्यंत सुधारायचा नाही. समर हा आढळरावांकडे डोळे वटारून रागारागाने पाहतो आणि म्हणतो, ए थेरड्या म्हाताऱ्या,
माझ्या आईला येड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि मलाच अक्कल शिकवतो का रे? आज मी तुला सोडणार नाहीये. तुला काय वाटलं माझ्या आईला येड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवशील आणि मी शांतपणे सगळं ऐकून घेईल, सगळं सहन करेल? अरे माझ्या आईला तू खूप त्रास दिलाय. 26 वर्षांपूर्वी माझ्या आईचा हक्क हिरावून या बाळाला दिला. 26 वर्ष मला माझ्या आईला रस्त्यावर भीक मागायला सोडून दिलं आणि आज आम्ही परत आलोय तरीसुद्धा ही माझी सगळी प्रॉपर्टी त्या दुष्यंताच्या नावावर केली. आता मी तुला काय सोडणार नाहीये. आता मी माझ्या आईचा बदला घेणार. मी माझी सगळी संपत्ती परत मिळवणार. थेरड्या, आता तुला आणि तुझ्या कुटुंबाला मी कसं उद्ध्वस्त करतो ना ते पाहतच राहा, आणि ते सुद्धा लवकरात लवकर. असा ठाम निर्धार हा समर करतो. म्हणजे अनुसूयाचा खेळ तर संपलाय. आता अनुसूयाचं पुढे काय होईल हे देव जाणे. पण समर आता काही शांत बसणार नाहीये. तो बदला घेणार एवढं मात्र नक्की. कृष्णा आणि दुष्यंत दोघे त्यांच्या रूममध्ये असतात. दोघांनाही झोप आलेली नसते. कृष्णा तर खूप अस्वस्थ असते. झालेला सगळा प्रकार, त्यानंतर अनुसूयाला आलेला वेड्याचा झटका आणि मग तिला आम्ही वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, हे सगळं कृष्णाला आठवत असतं आणि कृष्णा रडत असते, खूप दुःखी असते. आणि त्याच वेळेस दुष्यंत हा कृष्णाजवळ येतो आणि विचारतो, काय झालं कृष्णा? दुष्यंतला पाहून कृष्णा आणखीनच इमोशनल होते आणि त्याला घट्ट मिठी मारते, ढसाढसा रडू लागते. दुष्यंत तिला शांत करतो आणि विचारतो काय झालं? तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, हे सगळं माझ्यामुळे झालंय ना. माझी खूप मोठी चूक झाली. दुष्यंतला कळतच नाही कृष्णा असं का बोलतीये. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, आज मी खूप चुकले. मला असं वाटलं होतं की मी अनुसूया सासूबाईंचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणेल, पण आबांना त्याचा एवढा त्रास होईल, अनुसूया सासूबाईंची मानसिक परिस्थिती बिघडेल असं मला नव्हतं वाटलं. माझ्यामुळे आज संपूर्ण घर विस्कळीत झालंय. आबांना किती त्रास होतोय, अनुसूया सासूबाईंना किती त्रास झाला, असं म्हणून कृष्णा रडू लागते. दुष्यंत तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, कृष्णा, जे काही झालं त्यात तुझी चूक नाहीये. जर आज हे आपण घडवून आणलं नसतं तर कदाचित उद्या खरंच हे घडलं असतं आणि मोठ्या आईंनी आबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला असता. तेव्हा आपण त्यांना नसतो वाचू शकलो. मग आपण काय केलं असतं? त्यामुळे तू भविष्यातला धोका हा वेळीच ओळखलास आणि हे सगळं केलंस. यात तुझी काहीच चूक नाहीये. स्वतःला दोष देऊ नकोस. आणि तू जे केलं ना ते अगदी योग्य केलं. कृष्णा खूप रडत असते. दुष्यंत तिचे डोळे पुसतो आणि तिला समजावून सांगतो, कृष्णा, तू नेहमीच या घराच्या चांगल्याचा विचार केला, भल्याचा विचार केला. जेव्हापासून तू या घरात आली आहे, तू स्वतःपेक्षा या घरातील माणसांचा विचार केला आहे की सगळे आनंदात कसे राहतील, सगळे खुश कसे राहतील. पण कदाचित या घरातील माणसंच अशी आहेत ज्यांना फक्त पैसा, संपत्ती हवी आहे. त्यांना नाती, आपुलकी, प्रेम हे काही नको आहे, म्हणून ते हे सगळं करत राहतात. कृष्णा खूप दुःखी होते आणि म्हणते, पण दुष्यंत सरकार, आपण हे सगळं कधी बदलू शकतो का? तर दुष्यंत तिला समजावून सांगतो, हो कृष्णा, बदलेल ना, सगळं बदलेल. अशी वेळ आहे की प्रत्येकाला फक्त स्वार्थ महत्त्वाचा वाटतोय, पण लवकरच ती वेळ येईल जेव्हा सगळ्यांना कळेल या स्वार्थापेक्षा नाती महत्त्वाची आहे, कुटुंब महत्त्वाचं आहे, हे घर एकत्र राहणं, टिकणं महत्त्वाचं आहे. आणि मग हळूहळू सगळे बदलतील, सगळे सुधारतील, एवढं मात्र नक्की. कृष्णा खूप इमोशनल होते. दुष्यंतने मात्र तिला भविष्याची आशा दिलेली असते की सगळं काही ठीक होईल. दोघे पुन्हा एकदा एकमेकांना मिठी मारतात. कृष्णा रडत असते. दुष्यंत तिला शांत करतो आणि इकडे समर त्याच्या रूममध्ये येतो आणि या पंचिंग बॅगवर जोरात पंच मारतो आणि म्हणतो, आज वाचलो मी, फक्त माझ्या पुज्जू डार्लिंगमुळं वाचलो. जर माझ्या आईच्या प्लॅनमध्ये मी आज तिची साथ दिली असती ना, तर माझ्या आईबरोबर आज मला पण येड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं असतं. पण कदाचित नियतीनेच मला या प्लॅनपासून दूर ठेवलं, कारण मला माझ्या आईचा बदला घ्यायचा होता. नियतीला हे माहीत होतं की माझ्या आईविरुद्ध डाव रचला गेला आहे, माझ्या आईला याचा त्रास होणार आहे, आणि त्याचा बदला घेण्यासाठीच नियतीने मला वाचवलं आहे. पुज्जू डार्लिंगनं ही आयडिया दिली. पण आता मी सोडणार नाही आहे, आता मी कुणालाच सोडणार नाही आहे. आधी पुज्जू डार्लिंगला कॉल करतो, असं म्हणून समर पूजाला कॉल करतो. तर पूजा झोपलेलीच असते. झोपेतून उठते आणि पाहते ती समरचा फोन आहे. पूजा विचार करते, काय यार, आता याने कशाला कॉल केला आहे,
याला काय फोन करण्याची वेळ काय आहे की नाही, एवढ्या रात्री फोन करतोय. असं म्हणून पूजा फोन उचलते आणि म्हणते बोल. तर समर म्हणतो, पूजा डार्लिंग, आज तुझ्यामुळे वाचलोय मी. पूजा विचारते, माझ्यामुळे वाचलाय म्हणजे काय आलं, नीट सांग ना सगळं. तर समर सांगतो, कृष्णा आणि बाळजाबाईने आढळरावांचा खून करण्याचा जो प्लॅन केला होता ना, त्या प्लॅनमध्ये माझ्या आईला अडकवलंय त्यांनी. माझी आई पकडली गेली आहे. आढळरावांचा खून करण्याचा प्लॅन फेल झालाय. हे ऐकून पूजाला मोठा धक्काच बसतो. पूजा विचारते, प्लॅन फेल झाला म्हणजे नेमकं काय झालंय? आणि मग समर झालेला सगळा प्रकार सांगतो की काल रात्री कृष्णा आणि बाळजाबाईने आढळरावांचा खून करण्याचा जो प्लॅन बनवला होता ना, ते सगळं त्यांचं नाटक होतं. त्यांनी माझ्या आईला अडकवण्यासाठी सापळा रचला होता आणि माझी आई त्या प्लॅनमध्ये अडकली. तिने आज आढळरावांचा खून करण्याचा प्रयत्न केला आणि मग सगळ्यांनी तिला रंगेहात पकडलं. पूजा डोक्याला हातच मारून घेते. समर सांगतो, आणि मग त्यानंतर माझ्या आईला मोठा धक्का बसला. ती येडी झाली येडी आणि तिला येड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. पूजा म्हणते, अरे देवा, हे सगळं कसं शक्य आहे? समर सांगतो, त्या कृष्णाने आणि त्या बाळाने लई मोठा डाव रचलाय आणि माझ्या आईला अडकवलंय. आता मी त्यांना सोडणार नाहीये. पूजा विचारते, समर, आता तू काय करणार आहे? तर समर सांगतो, सगळ्यात आधी तर मी त्या कृष्णाचा काटा काढणार आहे. कारण जोपर्यंत ती या घरात आहे मला काहीच मिळणार नाही. एकदा का तिचा काटा निघाला मग या घरात कोणाची एवढी हिंमत नाही आहे माझ्या विरोधात काही करण्याची. हे ऐकून पूजा खूप खुश होते आणि म्हणते, समर, त्यासाठी सगळ्यात आधी तू एक काम कर. मला तुझी बायको बनवून त्या घरात घेऊन जा. एकदा का मी रांगणे पाटलांच्या वाड्याचा उंबरठा ओलांडला मग त्यानंतर मी कोणाचं ऐकत नाही आणि त्या घरची मोठी सून बनवून मी घरात रोज कसे राडे घालते ना, ते तू पाहतच राहा. पूजा हसू लागते. समर म्हणतो, व्हय पूजे, आता त्यासाठी जास्त वेळ राहिलेला नाहीये. लवकरच मी तुझ्याशी लग्न करणार आणि तुला या घरात घेऊन येणार. त्यानंतर आपण दोघी मिळून त्या कृष्णाची, त्या दुष्यंताची, त्या बाजाची, त्या आढळरावाची कशी वाट लावू ना, ते तू पाहतच राहा. असं म्हणून समर फोन कट करतो. पूजा खूप खुश होते आणि म्हणते, अरे वा, मी काहीच केलं नाही आणि एक काटा तर माझ्या रस्त्यातून दूर झाला. माझी होणारी सासू माझी झालेली सासू झाली आणि कायमची घराबाहेर गेली. आता एकदा का मी लग्न करून त्या घरात गेले मग सगळे काटे मी कसे दूर करते आणि या सगळ्या प्रॉपर्टीची एकटी मालकीन कशी बनते ना, ते तू पाहतच राहा. समर डार्लिंग, असा विचार करून पूजासुद्धा खूप खुश होते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. कृष्णा ही घरातील अंगणात तुळशीमाईसमोर हात जोडून प्रार्थना करते. तुळशीमाई, घरात काय काय घडलंय हे सगळं तुला माहीतच आहे. पण घरात जे काही घडलंय ना, त्यामुळे घराच्या भिंतींना हादरे गेले आहेत, नात्यांना हादरे गेले आहेत. आबा तर खूप दुःखी झालेत. त्यांना या सगळ्यातून बाहेर येण्याची शक्ती दे. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि कृष्णाचं हे बोलणं ऐकू लागतो. कृष्णा ही तुळशीमाईला प्रार्थना करते, घरातील सगळ्यांना सद्बुद्धी दे. पैशापेक्षा, सत्तेपेक्षा नाती महत्त्वाची असतात हे त्यांना कळू दे. कृष्णा ही तुळशीमाईला प्रार्थना करत असते. दुष्यंत सगळं ऐकत असतो आणि इकडे बाळजाबाई तिच्या रूममध्ये असते, खूप दुःखी असते आणि म्हणते, दुष्यंता, तुझ्या या आईवर अजून किती दिवस तू रागावलेला राहणार आहेस? आता तुझी ती आई नाही राहिली आहे जी कट कारस्थान करायची, लोकांची जीव घ्यायची, लोकांना त्रास द्यायची. आता मी बदलले रे. माझ्यावर एकदा विश्वास ठेव ना. माझ्याशी असं वागू नको. कधी ठेवशील तू माझ्यावर विश्वास? आणि त्याच वेळेस दलपत रूममध्ये येतो आणि म्हणतो, बाळजाबाई, एक बोलायचं होतं. बाळजाबाई म्हणते, बोला ना दलपत भाऊजी, काय बोलायचं आहे? तर दलपत तिला म्हणतो, आता अनुसूया वहिनी या घरातून कायमच्या गेल्या आहेत. त्यांचा कायमचा निकाल लागला आहे. मग आता तुम्ही सुद्धा हे चांगुलपणाचं नाटक सोडून द्या ना. कारण आपण जे गुंड पोचले होते ना, ते गुंड सगळे दुसरीकडे चाललेत. कारण आपल्याकडे त्यांना द्यायला काही कामच नाही राहिलंय. ते बिचारे बेरोजगार झाले आहेत. मग तुम्ही जर तुमचं हे चांगुलपणाचं नाटक थांबवलं तर आपण त्यांना काही काम देऊ शकतो. मी त्यांना सांगू शकतो की आमच्याकडे राहा, नाहीतर मग दुसरीकडे जा. त्यांच्यासुद्धा पोटापाण्याचा प्रश्न आहे ना. बाळजाबाई, तुम्हीच सांगा आता काय करायचं? पण बाळजाबाई हे सगळं शांतपणे ऐकून घेते आणि काहीच बोलत नाही. इकडे कृष्णा ही तुळशीमाईला प्रार्थना करून नमस्कार करते. तर दुष्यंत तिच्यासमोर येतो आणि म्हणतो, कृष्णा, तू तुळशीमाईकडे सगळं काही मागितलं, पण आणखीन एक गोष्ट तू केलीस ना तर सगळं ठीक होईल. कृष्णा विचारते, कोणती? तर दुष्यंत म्हणतो, तू त्या बाळजाबाईंवर जो आंधळा विश्वास ठेवती ना,
तो नको ठेवूस. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही परत परत तेच बोलताय हो. तुम्हाला किती वेळेस सांगितलंय बाळजाबाई बदलल्यात, त्या चांगुलपणाचं नाटक नाही करत आहे आणि त्यांनी ते सिद्ध केलंय. तुम्ही त्यांच्यावर विश्वास का ठेवत नाही? आता अनुसूया सासूबाईंची परीक्षा आपण घेतली, त्या नापास झाल्या. आपण बाळजाबाईची परीक्षा घेतली, त्या पास झाल्या. मग त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा ना. दुष्यंत म्हणतो, अगं तू माझं का ऐकत नाही? कृष्णा म्हणते, तुम्ही माझं का ऐकत नाही? आणि या दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण सुरू होतं. दुष्यंत म्हणतो, जाऊ दे, तू ना एकच कॅसेट वाजवते. तर कृष्णा चिडून म्हणते, वा रे वा, म्हणजे आता माझं बोलणं म्हणजे तुम्हाला कॅसेट झाली ना. लग्नाची बायको बोलते म्हणजे ती कॅसेट झाली. वा रे वा, मग तुम्हाला कॅसेट मला ऐकवायचीच नाहीये. मला तुमच्याशी काही बोलायचंच नाहीये. मी तुमच्याशी बोलतच नसतो असं म्हणून म्हणून कृष्णा तेथून निघून जाते. आणि दुष्यंत म्हणतो, तुळशीमाई, हिने जे मागितलं ना ते सगळं तिला दे. फक्त आहे ना थोडी सद्बुद्धीसुद्धा दे. थोडं डोक्यात कमी झाली आहे, तेवढं डोकं परत दे. कृष्णा हे ऐकते आणि खूप चिडते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. अनुसूयाला वेडाचा झटका येईल आणि ती हॉस्पिटलमध्ये जाईल असं वाटलं नव्हतं, पण शेवटी ते घडलंय आणि समरने याचा बदला घ्यायचं ठरवलंय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पूजा समरला सांगेल, जर तुला कृष्णाला त्रास द्यायचा असेल ना तर मला लग्न करून त्या घरात घेऊन जा. मग मी कृष्णाची कशी ठासते ते पाहतच राहा. आणि समर यासाठी तयार होईल. म्हणजे आता लवकरच समर आणि पूजाचं लग्न होणार आहे. आणि इकडे काही गावकरी कृष्णाच्या घरी येतील आणि कृष्णाला सांगतील, कृष्णे, आता पेरणीची वेळ आली आहे आणि आम्ही जे बियाणे गावातील दुकानदाराकडून आणले होते ना ते सगळे बोगस निघाले. बोगस बियाणे गावात आले आहेत. हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसेल. कृष्णा म्हणेल, ठीक आहे, मी येते तुमच्याबरोबर. पण त्याच वेळेस बाळजाबाई तेथे येईल आणि म्हणेल, कृष्णा, आढळरावांची तब्येत खूप बिघडली आहे, तुम्ही चला माझ्याबरोबर. कृष्णा आणि दुष्यंत आढळरावांजवळ येतील तर आढळराव खूप आजारी असतील आणि आढळराव कृष्णाला म्हणतील, कृष्णा, कोठेच जाऊ नको, माझ्याजवळच थांब. त्यामुळे कृष्णा आणि दुष्यंत खूप घाबरतील. मग आता कृष्णा ही घरातली जबाबदारी पार पाडणार की सरपंच म्हणून गावातील जबाबदारी पार पाडणार? आढळरावांना नेमकं काय झालंय? आढळरावांचा जीव धोक्यात तर नाहीये ना? हे सगळं आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.